का बिचारा? ही मेंटॅलिटी कायम लक्षात ठेवा. गरीब राहणं वेगळं, गरिबीत राहणं वेगळं. पैसा आल्यानंतर नम्र राहिला तर समाज बनतो. काय माणूस आहे, पैसा येऊन सुद्धा किती नम्र आहे, आणि पैसा नसल्यावर तुम्ही किती नम्र राहा. लोक म्हणतात काय करणार, पैसा नाही, असंच खावं लागतंय. सोपं सांगू का, नोकरी सरकारी असली की पोरगा किती बी ढोलन किती बी काळा असू द्या, बायको नाजूकून गोरीच भेटते, आणि किती बी हँडसम असू द्या, पण पैसा कमवत नसू द्या, त्यालाच पुरी मागं फिरावं लागतं. होय म्हण की, होय म्हण की, होय म्हण की, पैसा गरजेचा आहे रे. बर, 4 पुरुषार्थ सांगतो आपण. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. प्रथम धर्म आहे, द्वितीय अर्थ आहे. अर्थ म्हणजे पैसा. चांगल्या मार्गाने पैसा कमवायला काय हरकत आहे, कमवायचं नाही. तरुण मंडळी बिंदास कमवायचं. मायबाप विनंती माझी, पैशाला कमी समजायची भूल करू नका. माणसं म्हणतात पैसा आला की माणूस बदलतो. लक्ष्मी कुणाला बदलत नाही दादा. लक्ष्मी आल्यावर माणूस बदलत नाही, पण एवढं मात्र खरं, लक्ष्मी माणसाचा खरा चेहरा समाजाला दाखवल्याशिवाय राहत नाही. तो व्यक्ती तसाच असतो, त्याचा मूळ स्वभाव वाईट असतो, फक्त तो पैसा नसल्यामुळे ग बसतो. पैसा आला की बरोबर रंग दाखवतो. मग पैसा येऊ नये जे शांत आहेत ते संत आहेत ना, जागीरदार आहेत ते. नाथ बाबाच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या बाटीत जेवायचा तरी नाथ बाबा शांती ब्रह्म आहेत. नामदेवरायची बायको राजाई 3.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची माहेरी. काय जागीरदारी होती. दामोशेठ वडीलच त्यांचे. गोनाई माय, राजाई बायको. त्या राजाईनं म्हटली, देवा काय नवऱ्याची अवस्था झाली रे, एवढी जागीरदारी सोडली, विठ्ठल विठ्ठल करायला लागला. देव ऐकतो की नाही म्हणून राजाईने रखमाईकडे तक्रार केली, आईकडे केली. आहे रखमाबाई, सांगत त्या विठ्ठला. आई रखमाबाई, अधिकार आहे तुमचा, तुमच्याशिवाय कोण सांगणार आमचं दुःख जगाच्या मालकाला. आहे रखमाबाई, आहे रखमाबाई, सांगत त्या विठ्ठला. विठ्ठला वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी वेडा झाला नामा तुम्हा पायी, तुम्हा पायी. तुमच्यामुळेच घेऊ. पण देवाच्या नादात वेळ लागणं चांगलं असतं बरं. माणसांना वेडावावं पण देवाच्या नावातच, बाकी कशातच नाही. आणि ज्याला देवाचं वेड लागलं त्याच्या इतका शहाणा दुसरा नाही दादा. आयुष्यातला सगळ्यात मोठा शहाणा आहे ज्याला विठेवरच्या मालकाचं वेड लागलं. आणि या विठेवरच्या मालकाचं वेड आयुष्यात समृद्ध केल्याशिवाय सोडत नाही. हे वेड लागू द्या की, इतका लागू द्या. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचं पोवाडे, काय दुसरं जमावं दादा. माझ्या मनाला गो छंद नित्य गोविंदा गोविंदा, माझ्या मनाला गो छंद. आधी कर तेवढंच दादा, बाकी कुठलंच नको. तुझा दास व्हायचं सामर्थ्य दे, बाकी मालक वगैरे आम्हाला व्हायचंच नाहीये. आमच्यासाठी एकच मालक आहे. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय, गरुडाचे पाय. वेळा वेळ वेळा वेळ वेळा डोई, वेळा वेळा वेळ वेळा वेळ वेळा. वेगळ्या नावात, वेगळ्या नावात, वेगळ्या नावात हरी मंदिराचे पुतळी, वेगळ्या नावात हरी मंदिराचे
जे माझ्या पंढरीच्या मालकाचं आहे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठ्ठेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठ्ठेवर देव कोठे. चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठ्ठेवर देव कोठे. ऐसे चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विठ्ठेवर देव कोठे. ऐसा विठ्ठेवर देव कोठे. ऐसा विठ्ठेवर त्रैलोक्यात असा देव नाही. ऐसा विठ्ठेवर देव कोठे. देखणं रूप आहे राजा सुकुमार मदनाचा पुतळा. रमेशाची गळा लोपलिया. राजा सुकुमार मदनाचा पुतळा. रमेशाची गळा लोपलिया. सुकुमार मदनाचा पुतळा. रमेशाची गळा लोपलिया. सुकुमार मदनाचा पुतळा. रमेशाची गळा लोपलिया. आवडे हे रूप गोजिरे सगुण. पाहता लोचना सुखावले. पाहता लोचना सुखावले. आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखलिया. भाग गेला तुला पाहिलं ना. तुझ पाहता समोरी दृष्टी न फेरे माघारी. काय तुझं देखणं रूप आहे देवा. माझे चित्त तुझे पाया. मिठी पडली पंढरी राया. ते कसं आहे ना. पण ज्याची त्याची मजा ज्याची त्यालाच कळत असते. आता कचकच कांद्याला कुठं विठ्ठलाचं रूप देख नाही म्हणून जमत असतं का. त्याचं अख्खं आयुष्य भांगारातच गेलं. तुझ्यासाठी गेले वनात. आता असल्या नालायकांना कुठं देव सांगायचा का. यांचं अख्खं आयुष्य रील्स फिरवण्यात गेलं. त्यांना तेवढंच गोड दिसत. काय आयुष्य आलं पण. बाया वाचवणारी आमची जात कधी बाया नाचवायला लागली आम्हालाही कळलं नाही. एवढे कसे विचार खालावले. एवढी कशी विचारांची वृद्धिंगता ढासळली की ज्ञानोबा तुकोबाला मानणारी आमची पोरं आयुष्यात चुकीच्या मार्गाला चालायला लागली. बरं सगळ्याच वाईट आहेत असंही नाही दादा. हे खरं सांगते. 100 एखादा वाईट निघाला म्हणून तुम्ही 99ला नावं ठेवण्यात मजा नसते. वाईट पटकन पसरतं यात वाद नाही. चांगलं लवकर पसरत नाही हे तर कलियुगाचं खरंच आहे. पण एवढं मात्र कीर्तनाच्या व्यासपीठावर या पंढरीच्या मालकाच्या साक्षीनं सांगेल. एवढा सामर्थ्यवंत हिंदू धर्म आहे माझा. आता हिंदू धर्म म्हणजे एक जात नाही हे कायम लक्षात ठेवा. 18 पगड जाती एकत्रित होऊन निर्माण झाला तो हिंदू धर्म आहे. कोणाच्या एकट्याचा बिलकुल नाही. आम्ही 24च्या 24 अवतार देवाचे मानतो म्हणजे मानतोच. आम्ही जेवढं विठोबाला मानतो तेवढंच खंडोबाला मानतो. आम्ही जेवढं खंडोबाला मानतो तेवढंच रामाला मानतो. तेवढंच कृष्णाला मानतो. आम्ही सामर्थ्यानं तेवढंच ज्योतिबाला सुद्धा मानतो. हे आम्हाला संतांनी सांगितलेला अवतार आहेत ना. आम्ही नाकारू कसं. आम्ही शिवरात्रही करतो. आम्ही एकादशही करतो. आम्ही गणपतीलाही मानतो. आम्ही मारुतीलाही मानतो. कसं झालंय दादा आमच्यातच फार पेटलंय. एवढं मात्र सांगेल दादा बहीण म्हणून. एवढा विश्वास आहे मला माझ्या हिंदू धर्मावर. माझ्या हिंदू धर्माचं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना तरी तो त्या माय माऊलीला तिच्या माय बाबापर्यंत सुरक्षित पोहोचवणार हा विश्वास मला माझ्या मातीवर आहे. एवढे सामर्थ्यवंत आमचे लेकरं आहेत. आजही आमची पोरं वाईट वागताना 4 वेळा विचार करतात. संगत चुकीची लागली ही गोष्ट सोडा. पण आजही आमची पोरं माय बापाला मानतात. एखादा वाईट असेल रे पण आजही आमचं शेतकऱ्याचं पोरग बापाच्या फाटल्या धोत्राची माईच्या फाटलेल्या पदराची जाण ठेवतं. वृद्धाश्रमात शिकलेल्याची लेकरं मायबापाला ठेवतात. शेतकऱ्याची नाही. शेतकऱ्याचं दारात सांभाळीन म्हातारं पण वृद्धाश्रमात टाकीत नाही. गाव काय विचार करील याचा विचार करतं. ते भाऊकी काय म्हणील याचा विचार करतं. अरे इमानदारीनं सांगा आर्मीत भरती होणारी कोणाची जास्त. आर्मीत भरती होणारी शेतकऱ्याची जास्त का जागीरदाराची.
शेतकऱ्याची जास्त दादा. अरे देशाचं रक्षण करणारी सुद्धा मातीचं रक्षण करणारीच आहेत. कोणाला कमी समजता तुम्ही हिंदू धर्माला? अरे आजही आमची पोरं स्वतःच तारुण्य पणाला लावून ती आळंदीमध्ये वारकरी शिक्षण घेतात. आजही आमची पोरं धर्म सांभाळण्यासाठी जीव पणाला लावतात. ही माती आमची. एखादा वाईट निघाला म्हणून सगळ्याला वाईट म्हणण्यात मजा नसते. आणि आमचीच दादा. आता ही पोरं शेतकऱ्याचीच आहे. हा माल सगळा शेतकऱ्याचाच, गावरान आणि प्युअर. कसलीच भेळ मिसळ नाही. आता ह्याची कंबर तर पुरीपेक्षा जास्त हलती. त्याला कळतंय कुठं हलवणं म्हणजे पुण्य आहे. आमची बी भरती हलती पण चुकीच्या ठिकाणी. आमच्या पोरांकडे काय तालस्वर नाही वय. अहो काय डीजेच्या समोर नाचते ती. तालात एक मोर, एक गाढव बरे असतात. भरपूर पक्षी दिसतात लगेच डीजे समोर. तिथं नाचा बरे, आनंद व्यक्त करा की. नाचो कीर्तनाचे, नाचो कीर्तनाचे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे, नाचो कीर्तनाचे रंगे. इथं नाचा बरं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा गुलाबंगे, अरे बोल. जनी म्हणे ज्ञान देवा गुलाबंगे. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग, नाचे पांडुरंग. एवढी कीर्तनात ताकद आहे दादा. सवळ्यातला पंढरीचा मालक वाळवंटामध्ये कीर्तनात येऊन नाचतो, विचार करत नाही सवळ्यात आहे मी. आधी करतात कीर्तनात लय ताकद आहे. लोकांनी कीर्तन म्हणजे एकतर लोकांना कीर्तन माहित नाही. लोक काय शिकली सवरलेली श्रीमंत खुशाल. ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय मी. तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. घुसव. त्याच्यापेक्षा भंगार. तुमची सुपारी किती? तुला उकळात घालून मुसळात न काढते आणि मग सांगते किती घेतो आम्ही ते. त्याच्यापेक्षा भंगार. तुमचं तुम्हालाच आणावं लागतं का आम्ही आणावं लागतं? नाही गुत्त दे. तुझं सोयाबीन खुरपी दे, मुकादमे दे, गुत्त दे गुत्त. डोंबऱ्याचा खेळ आहे आमचा. वाजवतो बी आम्ही, नाचतो बी आम्हीच. तुझ्या लोक म्हणते ते तुमचंच असतंय का आमचं असतंय म्हण. काय लागा तू? तुला माहित नाही, तू विचारतो कशाला रे? काही म्हणतात लय भांगार शब्द काढलेत ते कीर्तनाला. तर काही कार्यक्रम प्रोग्राम तारीख काही म्हणते. काय तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा. त्याला माहित सुद्धा नाही याला पखावाच म्हणते. त्याला डोक्यात घातला पाहिजे तो. म्हणा पाहिजे ढोलकी नाही रे बाबा. आमच्या ढोलकी वाजवल्यावर आम्ही कोण झालो यार? काय मूर्खासारखं वागायचं. ह्याला पखावाच माहित नाही, पेटी माहित नाही, विना माहित नाही. तुम्हाला नीट सांगते हो का, हे कीर्तन ह्याला सेवा म्हणतात. काय म्हणतात ह्याला?